स्वतःचे मूल्य जाणा व विश्वास करा की तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहात. प्यार और सहकार से भरा पूरा परिवार की धरती का स्वर्ग होता है. Man is not a slave of circumstance. He is the creator, controller and master of them. जो जैसा सोचता है और वैसा करता है वह सो वैसा ही बनता है. योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटेल असेच तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं. या एकाकी प्रयत्नांमुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा ही एक जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यास एखाद्या नातलागाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही त्या दुःखद गोष्टीचाच उहापोह करीत राहणार. त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकर्मामध्ये केंद्रित करा. चित्तेपासून मुक्त होण्याचा सर्वात्मक उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेचे साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु सत्पुरुषतेने अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचाच असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्यच वाटते. आपल्या कामाला बघून तुमचं आश्चर्य वाटेल इतका विराट प्रमाणात सत्यास लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा याच ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारची तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माथी फोडण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरिता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक घासतात. ह्या सर्वांचे कारण
म्हणजे आमचा स्वतःवरचा विश्वास नसणं. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरचा शंका घेऊन लागतो. परंतु ह्या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत यांकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का ह्याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सडळपणे प्रदान केले आहे. ज्यांच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल